दरम्यान याच वादात प्राजक्ता माळी आणि सुरेश धसांमध्ये एका विधानावरून नवा वाद सुरू झाला आणि त्याबद्दल निषेध करत धसांनी माफी मागावी असं प्राजक्ता माळीने म्हटलंय। बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बर का। माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना, तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत। तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा। या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बर, ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट, मान्य। पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात? का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला? त्यांची नावं का नाही येत? हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझे त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का। आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। आणखी एकदा काढतो मी ते, आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल, माझ्या ठाई तर काय मी चुकीचं बोललेलो नाही। आणि त्यांना त्यांना कुणीतरी प्रेस घ्यायला लावली का काय हे त्यांनी विचारावं।